नमस्कार मित्रांनो, ह्यावेळच्या भागात आपण खून की आत्महत्या ही गोष्ट बघणार. भागात म्हणण्यापेक्षा आपण याला म्हणू ही सिरीज असेल कदाचित. किती लांबतीये, किती मोठी होतीये खरंच कल्पना नाही. तो जेव्हा भेटला ना तेव्हा तो भडाभडा 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 बोलत गेला. मला जमेल तेवढं मी ग्रास्प करत गेलो. एक निराश असल्यामुळं त्याचं बोलणं थोडंसं असंबद्ध होतं आणि तो हे गृहीत धरून चालला होता की मला त्याचं आयुष्य सगळंच माहिती आहे. गंमत अशी आहे ना, एखादा माणूस जेव्हा बदाबदा ओकायला लागतो ना त्यावेळेला त्याला अडवायचं नसतं. त्याचं मन पूर्ण मोकळं होऊन द्यायचं असतं. त्यामुळं मी हो हो म्हणत गेलो. बराचसा सावरला आणि गेला. त्यानंतर मी त्या कथांचे किंवा त्या भागांचे जोड जुळवायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. मला असं वाटतं ही एका भागात होणारी गोष्ट नाही. हे लांबणार या प्रकरण असो. आता आपण आपल्या कथेकडे वळू. खून की आत्महत्या? हो, दिसायला तरी आणि पोलिसांच्या रेकॉर्डला ती आत्महत्याच होती. हा, मला त्या आत्महत्येच्या मागची गोष्ट कळली होती, पण मित्रांनो, ती कागदावर सिद्ध होऊ शकली असते का? नाही, अवघड होतं सिद्ध होणं. खूप विचार केला. माझ्या एक दोन मित्रांनाही भेटून मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या ओळखीतल्या एका पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा झाली आमची. पण मी सांगितलेल्या गोष्टीवर त्यांचं म्हणणं असं पडलं की हे बघा मिस्टर, तुमच्या याच्यात कथेत तुम्ही सगळे गृहीतक धरता, पण तसेही तुम्ही कथाकार लोक प्रॅक्टिकलला सोडूनच वागणारे असता. आता तुम्ही हे जे तंतू जोडलेले आहेत यातला एक तरी सिद्ध होण्यासारखा आहे का? बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमच्या मनावरनं कशानं बोलत नाहीत? तुम्ही घातलेला माल मसालाच यात जास्त दिसतोय. तो माणूस गेलाय त्याची बातमी कळवू नका. आणि तसेही तुम्ही सवंग प्रसिद्धीसाठी हापापलेलेच असता. बरं झालं तुम्ही माझ्याकडं आलात, कारण हे माझे परम मित्र यांच्याकडनं तुम्ही आलाय म्हणून मी या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो. दुसरा एखादा इन्स्पेक्टर असता तर तुम्हाला कोठडी दाखवली असती. मी म्हणलो, साहेब बरोबर आहे, दुसऱ्या एखाद्या इन्स्पेक्टरनी मला कोठडी दाखवली असती, पण सॉरी टू से यू सर, मला सवंग प्रसिद्धी हवी असती ना तर त्या कोठडीचीही मी बातमी तयार करू शकलो नसतो का? सध्या मीडिया एवढी वाढली आहे, काहीही घडलं तर त्याची ब्रेकिंग न्यूज होते. हो,
कुठल्याही गोष्टीला तुम्ही ब्रेकिंग न्यूज म्हणून सादर करू शकता. ही गोष्ट नसती झाली ब्रेकिंग न्यूज. त्या मान्यवर इन्स्पेक्टरांना ही गोष्ट पटली नाही, पण त्याचं उत्तर देता आलं नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला हाकलून दिलं. मी माझ्या मित्राला सॉरी म्हणलो आणि परत आलो. तोही म्हणला जाऊ दे यार, तुला जे वाटलं ते तू माझ्यापाशी बोलला, मला वाटलं यांचा सल्ला घ्यावा म्हणून आपण इकडं आलो. ठीक आहे, काकांना नाही पटत ही गोष्ट आणि त्यांचा एवढा कायद्याचा अभ्यास आहे, ते आज एवढे वर्ष पोलीस दलात तर त्यांनी दिलेला सल्लाही योग्य आहे की आपण जुळवलेले तंतू तसे जुळणारे नाही आहेत, तर सोडून दे म्हणून मी परत आलो. ही घटना घडते ना, ती बहुतांश 2 पात्रात आहे. एक नाट्यसंस्थेचं ऑफिस, त्यांना 5 नाटकांचे एकत्रितकरण करून 5 एकांकिकांचा शो करायचा असतो. त्या 5 एकांकिका बसवल्यानंतर त्यांचे शो 1-2 शो झाल्यानंतर त्याच 5 एकांकिका वेगवेगळ्या स्पर्धेला पाठवून द्यायच्या असतात. ते ग्रुप्स बोलवतात. त्या ग्रुपमध्ये हा आपला एक मित्र येतो. तर या मित्राची गुणवर्णनं करायची म्हणली तर समाजाच्या दृष्टिकोनानं तो अतिशय आढ्यतेखोर आणि मिजाजखोर आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तो शांत संयमी आहे आणि तो उगाच कोणाच्या वाट्याला जाणारा नाही, कोणाला अंगाला लावून घेणारा नाही आहे. जे असेल ते स्पष्ट बोलणार आहे. आपल्या समाजात बऱ्याचदा स्पष्टपणाला आपण मिजाज किंवा उर्मट असा शब्द वापरतो. बरोबर ना? हो, बरोबर, पटलंय तुम्हाला, पण आपण त्यातले असल्यामुळं ते मान्य होत नाहीये. तो तिथं चर्चा करतो की हो मी अशा एकांकिकांचे डिरेक्शन्स केलेत, मी एवढे एकांकिका लिहिलेत, तर तुम्ही मला एखादी एकांकिका डिरेक्शनला दिली तर आवडेल मला. ती संस्था विचार करते, काही हरकत नाही म्हणून ती एक 5-7 जणांची एकांकिका तयार करते आणि ती एकांकिका या व्यक्तीकडे डिरेक्शनला म्हणून देते. आता ती जी 5 जणांची टीम संस्था निवडते, त्या टीमला ह्यांनी फायनल करायचं असतं ॲज ए डिरेक्टर. हाही विचार करतो, ठीक आहे करू, काही प्रॉब्लेम नाही. तो त्या 5-7 जणांशी, म्हणजे आता ती जी काय टीम आहे तथाकथित, त्या टीममध्ये एकमेकांच्या ओळखी केल्या जातात. तेव्हा लक्षात येतं की त्यात एक व्यक्ती अशी आहे जी मिलियनर आहे, पण आपण असं म्हणू तिच्याबाबत की खूप प्रकारचे बिझनेस करून खूप प्रकारच्या प्रॉपर्टीज आणि हे ते असलेली ही व्यक्ती, आपण याला लक्ष्मीधर म्हणू. तर हा म्हणजे आता कसं चव्हाण साहेबांनाही थोडासा न्याय दिल्यासारखं झालं, आपलंही हे कंप्लीट झालं, तर याला आपण लक्ष्मीधर म्हणू. आणि हा जो आपला दिग्दर्शक मित्र आहे ह्याला आपण सरस्वती चंद्र हे नाव देऊन टाकू. कथा दोघांच्यातली आहे, त्यामुळे तिसऱ्याला कोणाला नाव द्यायची गरज नाही. तर हा लक्ष्मीधर अब्जाधीश, मोठ्या गाडीत न येणारा, त्या गाडीचं नावही या सरस्वती चंद्राला माहीत नाही. कारण गेले 25 वर्ष तो एकच 2 व्हीलर वापरतोय. हा लक्ष्मीधर अनेक कंपन्यांमध्ये भागीदार, स्वतःचे मोठमोठे व्यवसाय, हे इंडिव्हिज्युअल व्यवसाय वेगळे, भागीदारीतले पार्टनरशिपमधले व्यवहार वेगळे,
सेल्स डिव्हेंचर्समधले व्यवहार वेगळे असे. म्हणजे आता मलाही ते, कारण माझ्याकडं काही, मी काही फार श्रीमंत नाही म्हणून त्यातल्या काही गेमा आणि गोमा मला नाही कळतं. म्हणजे मला ते एक्सप्लेनही करता येणार नाहीत, सरस्वतीलाही करता आले नव्हते. हा सरस्वती चंद्र एका प्रायव्हेट फर्ममध्ये कामाला, ग्रॅज्युएट झाला यथातथाच, नाटकांचं वेळ, त्यामुळं ग्रॅज्युएशनला असं काही फार मोठी चमक दाखवली होती अशातला भाग नाही. बापाने चिटकवलं, त्या कंपनीत चिकटला, सुरुवात केली कामाला. हा एक होतं, ठेविले अनंते तैसेची राहावे या तत्वावर त्याचा विश्वास होता. पण कसं आहे ना, नाटकाचं वेळ प्रचंड, त्याचं अख्खं आयुष्य जर कॅल्क्युलेट केलं ना तर सगळ्या इन्व्हेस्टमेंट आहेत ना त्या नाटकाच्या आहेत. काहीतरी 4 वाक्य करून आपली एखादी एकांकिका तयार करायची, ती गणपतीत सादर करायची, त्याच्याकरता 5-6 जणांची टीम घ्यायची, एखादे 2-4 वादक बिदक गायक गोळा करायचे, एखादा प्रोग्राम अरेंज करायचा आणि भावगीतांचे प्रोग्राम टाकायचे, त्याचं निवेदन करायचं. ही या महाराजांची उत्पन्नाची साधनं, जे नोकरी व्यतिरिक्तची, ज्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करायची ती. गणपती, नवरात्र, अगदी टोकावर गेलं तर ख्रिसमस, हे 3च सण अशा प्रोग्राम्सना असतात आपल्याकडे. हा, छोटी मोठी शाळेची गॅदरिंगही तो घ्यायचा, त्या गॅदरिंगमध्ये नाटकं बसवणं, करून देणं ते. पण त्या स्पष्ट स्वभावामुळं शिक्षकाच्या पोराला हिरोचा रोल नाही दिला, म्हणजे राजकुमार नाही बनवलं, शिक्षिकेच्या पोराला झाडच बनवलं. अशा महत्त्वपूर्ण डिस्कशन्समधनं त्याला माघार घेऊन ती दिग्दर्शनाची कामही सोडून द्यावी लागायची बऱ्याचदा. 4-5 संस्था होत्या ज्यांच्याबरोबर त्याची ही कामं चालायची. तोच लिहायचा, तोच बालनाट्य सादर करायचा आणि तोच तिथल्या विद्यार्थ्यांना गोळा करून तेच गॅदरिंगमध्ये बसवून द्यायचा. यातनं काय उत्पन्न? 25 वर्षात त्याला 2 व्हीलरही बदलता आली नाही. आणि लक्ष्मीधर, 3 वर्ष झाली ना की नवी मॉडेलची गाडी जर उभी आली नाही तर त्या गाडीत बसणं म्हणजे त्याला टोचल्यासारखं वाटायचं. $15-20 लाखाची गाडी सहज जाता येता घ्यायचा. तर या लक्ष्मीधरनी त्या सरस्वती चंद्राला पहिल्याच भेटीत अट टाकली की मी अमुक वेळेपर्यंतच प्रॅक्टिसला थांबू शकेन. आणि सरस्वती चंद्रने सांगितलं नाही, मी त्याच्यापेक्षा 1 तास जास्त प्रॅक्टिस घेत असतो आणि मला माझ्या प्रॅक्टिसला प्रत्येक कलाकार हजर असावा लागतो, हे माझं कंपल्शन आहे. लक्ष्मीधर चिडला. पण कसं आहे ना, एक माणसात मोठेपणा असला ना, तो शांत संयमी. त्याने अगदी विनयाने त्याला सांगितलं, सर आपलं जमणं शक्य नाही. या उर्मट सरस्वती चंद्रने त्याला सांगितलं, ओके जा, टीम बदला, संस्थेत 5 टीम आहेत, माझ्या टीममध्ये तुम्ही राहू नका. झालं. लक्ष्मीधरला तिचा अपमान झाला का वाटला. बाहेर पडताना लक्ष्मीधर म्हणला की सर अजून एकदा सांगतोय, विचार करा. हा सरस्वती चंद्र पहिल्यापासून बिंडोक, डोकं नसलेलाच माणूस.